माझ्या पप्पाच्या किडन्या आणि लिव्हर खराब झाले, माझ्या पप्पाच्या किडन्या खराब झाल्या. तरी आम्हाला दवाखान्याला खूप पैसे लागतात. आमच्या दवाखान्याला खूप पैसे लागते. तरी आम्हाला सपोर्ट करा. आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद. बाय. बाय. मित्रांनो, हा माझा छोटा मुलगा आहे आणि एक मोठा मुलगा माझा त्याच्या मामाच्या गावाला राहतो. 3 वर्षापासून तो तिकडंच राहतो. त्याला शाळेत टाकलेलं आहे. आता तो 2रीला आहे. हा पण दोघं पण इंग्लिश मिडियमला होते. ही बिमारी येण्याच्या अगोदर हा नव्हता, पण मग तरी पण सोबत जात होता. तर हा पण खूप हुशार होता आणि तो पण खूप हुशार होता. पण बिमारी आल्यामुळं त्याला आता नावीलाजानं खेड्यातल्या शाळेत टाकलं. तिथं पण तो हुशारच आहे, कारण की तिथले शिक्षक वगैरे आम्हाला फोन करून, आता आई वडील नसल्यामुळे त्याच्यावर थोडं जास्त लक्ष ठेवतात, अशी परिस्थिती आहे. तरी माझे व्हिडिओ खूप जण बघतात, मला इकडं दिसतं आहे, पण लाईक आणि सबस्क्राईब का होत नाही? कारण की मित्रांनो, हॉस्पिटलचा खर्च खूप आहे, परिस्थिती खूप बिकट आहे. फक्त तेवढा सपोर्ट करा. माझा दवाखान्याचा खर्च तरी भागेल, बाकी दुसरी कोणती अपेक्षा नाही मला. कारण की माझ्या किडन्या आणि लिव्हर दोन्ही पण फेल आहेत. आता ट्रान्सप्लांटचा विचार आम्ही केला होता, पण डॉक्टरांनी आम्हाला नकार दिला, कारण की इम्पॉसिबल आहे, दोन्ही टाकता येत नाहीत. आणि दोन्ही टाकायचे असले तर एक माणूस तुम्हाला माहिती आहे, मग त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून आपल्याला, पण त्याच्यात पण जर नाही मॅचिंग झालं तर दोघाचा पण जीव जाऊ शकतो, नाही का? आणि पैसा पण एवढा लागेल की तेवढे आपलं, माझ्याकडं काहीच नाही. घरदार जरी विकलं तरी तेवढी बराबरी होणार नाही. त्यामुळं फक्त डायलासिस आहे मला लाईफ टाईम. जितक्या दिवस जगेल, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला डायलासिस आहे. आणि पर डायलासिसला मला 700 रुपये खर्च लागतो मित्रांनो. तरी मी प्रॉपर जालना जिल्ह्याचा आहे. मी औरंगाबाद सारख्या ठिकाणी रूम घेऊन राहतो आहे. रूमचा खर्च 3,500 रुपये आणि बाकीचा जनरल खर्च म्हणजे मला कमीत कमी महिन्याला 10,000 रुपये लागतात. माझी बायको हॉस्पिटलला हाऊसकीपिंगचं काम करून हे सगळं धकवते, अशी परिस्थिती मित्रांनो. कारण की घरचा कोणाचा सपोर्ट नाही, घरी तेवढी हालाकीची परिस्थिती आहे. बाकी काय नाही, तुमचा सपोर्ट राहू द्या. फक्त तुमच्या सपोर्टनं माझा दवाखान्याचा तरी खर्च धकेल, तेवढीच अपेक्षा आहे. चला, धन्यवाद.